घरामधून, बाल्कनीमधून, वर टेरेसवरून, सगळीकडून माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, ज्येष्ठ सगळे हात करत होते, स्वागत करत होते. हे सगळ्यांच्या नशिबात नसतं, सगळ्यांच्या नशिबात नसतं हे प्रेम. आणि म्हणून मी आम्हाला विचारलं, अरे बाबा हे सगळे माणसं इकडंच आहेत, त्या मंडपात कोण आहे? बोले मंडपात मंडप वसून बाहेर भरून पडला आहे, मंडपात जागा नाही. आणि बघितलं मी तिथून येताना मंडप अगदी भरून ओसंडून वाहत होता. हे सर्व तुम्ही आलेले आहात एका प्रेमापोटी आलेला, कुणालाही भाड्याने आणलेलं नाही. हे सर्व एका प्रेमापोटी, एका श्रद्धेपोटी, आपुलकी आणि जिव्हाळ्यापोटी आलेले आहे. खरं म्हणजे अमोल खताळ हा जायंट किलर ठरला, बरोबर ना? पण खरं म्हणजे जायंट किलर अमोल खताळ याचं मी अभिनंदन केलंच आहे. पण तुम्ही आज इथला मतदार, माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी यांनी हा जो चमत्कार घडवला, तर खरे जायंट किलर तुम्ही आहात. आणि जनता जनार्दन काय करू शकतो हे तुम्ही दाखवून दिलं. आणि ज्याला खबऱ्या आणखी काय म्हणतात खेळणं, या अमोलला खबऱ्या खेळणं म्हणणाऱ्यांच्या हातात आपण आता खुळखुळा दिला आहे खेळायला. खेळत ना, अमोल काम करत राहील, तुम्ही खेळत राहा. आणि बाकी आता काम नसल्यावर खबरदार घेत राहा. खबर देण्याचं काम अमोल खताळ करायचं, कामाच्या माध्यमातून, विकासाच्या माध्यमातून. आणि म्हणून हे संगमनेर हे ऐतिहासिक शहर आहे. आणि इथं आज मी पाहिला एवढा मोठा लाडक्या बहिणींचा, भावांचा, शेतकऱ्यांचा, सगळ्या गोर गरिबांचा संगम पाहायला मिळाला. संगम आपण म्हणतो नद्यांचा संगम होतो, त्रिवेणी संगम होतो, परंतु इथं तर माणसांच्या महासागराचा संगम पाहायला मिळाला. जिकडे बघावं तिकडे माणसं माणसं माणसं. हे प्रेम अमोल खताळ यांनी कमवले. अमोल खताळ संगमनेरचा उमेदवार दिल्लीत देखील माहीत पडला, याचा मला अभिमान आहे. याचा मला अभिमान आहे. एक कार्यकर्ता जायंट किलर आहेच, पण एका कार्यकर्ता म्हणजे कार्यकर्ता मधला एक कार्यकर्ता तुम्ही निवडून पाठवलाय, म्हणून तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो, मनापासून आपल्याला धन्यवाद करतो. खरं म्हणजे त्याला कुठली तरी एक संधी मिळाली होती. कुठलं? संजय गांधी निराधारचा अध्यक्ष बनवला आणि त्यांना निराधारांना आधार देण्याचं काम या अमोलने केलं. आणि म्हणून संधीचं सोनं करणारा आमदार कोण, तर त्याचं नाव अमोल खताळ. आणि म्हणून आज शिवसेना एका
लाडक्या बहिणी आहेत. आणि म्हणून मी एवढंच सांगेन, एक ही मारा लेकिन सॉलिड मारा. जोर का झटका जोर जोर से लगा. अजून सावरलेत का नाही माहित नाही. अरे अजून महाविकास आघाडीचे लोक अजून सरकार महायुतीचं आलंय हे मानायला तयार नाही. कारण त्यांनी सरकार बनवली होती, पद वाटून घेतली होती, मंत्रीपद वाटली होती, सगळं झालं होतं, 5 स्टार हॉटेल बुक केले होते. कारण लोकसभेत फेक नॅरेटिव्ह पसरवून संविधान खतरे में, संविधान बदलणार, आरक्षण जाणार, असं जाणार, तसं जाणार म्हणून फेक नॅरेटिव्ह पासून लोकसभेमध्ये जागा मिळवल्या. त्यांना वाटलं तर विधानसभेत सरकार आलंच. पण माझ्या लाडक्या बहिणींनी त्यांची हॉटेल बिटेलची सगळी बुकिंग रद्द करून टाकली आणि त्यांना घरी पाठवलं. तुम्हाला माहित आहे अमोल, तू आता 40 वर्षाची सत्ता उलटवून टाकली या सर्व लोकांच्या आशीर्वादाने. पण तुला मी सांगतो, 2022 मध्ये या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेशी ज्यांनी बेईमानी केली होती, शिवसेना भाजपा युतीला लोकांनी मतदान केलं, परंतु खुर्ची आणि सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विरोधात बाळासाहेबांचे विचार मोडून सत्ता मिळवली, खुर्ची मिळवली, काँग्रेसला सोबत घेऊन. आणि या महाराष्ट्रातल्या तमाम मतदारांचा, माता भगिनींचा, शेतकऱ्यांचा, बांधवांचा अपमान केला. शिवसेना काँग्रेसच्या दावणीला बांधण्याचं पाप केलं. ती सत्ता या एकनाथ शिंदेने उलटवून पालटवून टाकली. टांगा पलटी, घोडे फरार. आणि म्हणून 2.5 वर्षात जे आपण काम केलं, 2.5 वर्षामध्ये या महाराष्ट्राचा विकास केला, या राज्याला पुढे नेलं, या राज्यामध्ये लोकाभिमुख कल्याणकारी योजना आणल्या. आणि म्हणून याची पोचपावती या झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने दिली. मी विधानसभेच्या निवडणुकांच्या अगोदर माझ्या लाडक्या बहिणींना सांगत होतो की तुमच्या योजनेमध्ये काही लोक कोर्टात गेले, योजना होऊ नये. काही लोक म्हणाले चुनावी जुमला आहे, ही लाडकी बहीण योजना खोटी आहे, फसवी आहे. मी मुख्यमंत्री